ज्यांना धर्माविषयी अजिबातच माहिती नाहीये, मग ते कोणीही असतील, साधू असतील, माळकरी असतील, कोणी असेल, नेता असेल किंवा कीर्तनकार असतील, त्यांनी बोलूच नये. काही दिवस नेतेपद स्वीकारलेले आमचे आव्हाड काय म्हटले ते बघा. अरे राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम. शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे, आमच्या बहुजनांचा. तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही मटण खातो. हा रामाचा आदर्श. राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला. या वक्तव्यावर आमचे संप्रदायामधले, वारकरी संप्रदायामधले हे महाराज काय म्हटले ते बघूया. अरे आपल्या इष्टदेवतेबद्दल, आपल्या धर्माबद्दल जर कोणी अपप्रचार करत असेल तर त्याचं मुंडकं कापल्याच गेलं पाहिजे. खरं सांगू का, मी कीर्तनकार नसतो तर नक्की जितेंद्र आव्हाडचं मुंडकं कापलं असतं. पण एक सांगतो, जिथेही जितेंद्र आव्हाडचा कार्यक्रम असेल, मी स्वतः सांगतो, जिथेही असेल तिथंच नक्की मी समोर जाऊन दांगडू करणार. नक्की कार्यक्रम नाही होते ना, तुम्हाला ऐकायला येईल किंवा अनिल महाराजचे केलं, पोलिसांनी पकडलं, नाट टाकलं. कारण महाराष्ट्रातला कुठलाही वैष्णव वारकरी आणला तो माझा मित्र आहे, जितेंद्र आव्हाड सोडून. तो नालायक आहे, त्याला ते पिंडोक आहे, त्याच्या इतका नालायक माणूस नाही. हा, या दोघांचंही बोलणं शोभतंय का? काय बोलावं काय नाही याचं भान ठेवून जर तुम्ही बोलत नसाल तर तुमचा उपयोग काय? हा, एक म्हणतो राम हा मांसाहारी होता, दुसरा म्हणतो त्याचं मुंडकं कापीन. अहो, तुम्हाला धर्म म्हणजे काय हे माहित आहे का? म्हणजे आपण स्वतः शेण खायचं आणि दुसऱ्या तोंडावर थुकायचं. म्हणजे त्यानं बी शेण खाल्लं आणि तू बी खाल्लं ना, काय फरक दोघांमध्ये? वास्तविक पाहता धर्मच म्हणजे काय किंवा धर्माचे प्रकार किती आहेत हेच कोणाला माहित नाही. माझ्या एकनाथ महाराजांनी 2 धर्मासाठी बर का अतिशय उत्कृष्ट उदाहरण दिले. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीसी समसमान जाण परी मनुष्य देहीचे ज्ञान आगाध जाणगा. म्हणजे पहिला धर्म सांगितला, लक्षात ठेवा, स्वाभाविक धर्म म्हणतात त्याला. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीसी समसमान जाण हा स्वाभाविक धर्म आहे. प्रत्येकाचा हा स्वाभाविक धर्म आहे. आणि धर्माचा दुसरा प्रकार आहे तो भागवत धर्म. मनुष्य देहीचे ज्ञान आगाध जाणगा. परंतु मनुष्याने आपल्या सोयीसाठी, आपलं पोट, स्वतःचं पोट भरण्यासाठी आपल्या सोयीनुसार धर्माची निर्मिती केली. लक्षात ठेवा, यावर खूप काही बोलण्यासारखं आहे. कशाला म्हणतात धर्म? तर जो कर्तव्य करतो, अहिंसा करत नाही, न्याय व्यवस्थित करतो, सदाचरण, सद्गुण इत्यादी गुणांनी युक्त असलेली व्यक्ती म्हणजे धर्म होय. आता हे दुसरे महाराज, तरुण महाराज काय बोलले ते बघा, ज्यांना समाज आणि धर्माचा फार कळवळ आहे. पण आमच्या समाजाच्या धर्माच्या विरोधात बोललात, कुणाला सोडत नाही. मला त्या राजकीय कुत्र्यांचा लय राग. बरं, त्यांचं नाव घेणं सोपं आहे, ते लय मुळावर येत नाही. त्यांचं नाव घेतलं त्याची भावकी भोकती. ऐका, ऐकलं सगळे. जितेंद्र आव्हाड नावाचा कुत्रा 2-3 दिवसापूर्वी म्हणतो, राम प्रभू 14 वर्ष वनवासात होते आणि 14 वर्ष काय ते शाकाहारी राहिले का? राम शिकार करून मांसाहार करत होते. अरे जितुद्दीन,
तू कशाला हिंदूच्या अस्मितेचं त्या ठिकाणी विरोधात बोलतो? राम प्रभू हिंदूची अस्मिता आहे. राम प्रभू या जगाचे चालक मालक आहे. अरे दशकानुदशके जे स्वप्न हिंदू जन समाज पाहत होता ते स्वप्न येणाऱ्या 22 तारखेला पूर्ण होतंय. आणि तू जर रामप्रभूच्या विरोधात अशा प्रकारचं वक्तव्य करत असेल, त्याचं नाव मुळात जितेंद्र आव्हाड ठेवलंय, अत्यंत चुकीचं आहे. त्याचं मूळ नाव आहे जितुद्दीन. रामप्रभू बद्दल जर एवढ्या खालच्या दर्जाचं जितेंद्र आव्हाड बोलत असेल ना, तर माझं जाहीर स्टेटमेंट आहे, त्या जितेंद्र आव्हाडाच्या रक्तात भेसळ असली पाहिजे, तर तो रामाच्या विरोधात बोलतो. रामचंद्र जी भगवान शुद्ध सात्विक हैं, मर्यादा पुरुषोत्तम हैं, शाकाहारी हैं, मांस मदिरा इत्यादि किसी भी तामसी वस्तु का सेवन श्री राम नहीं करते. जय श्री राम. पहा, म्हणजे या तरुण महाराजांनी काय केलं, या म्हणजे जितेंद्र आव्हाडशी बोलत असताना त्यांच्या आईला बी दोषित ठरवलं. आता रक्तात भेसळ असली पाहिजे म्हणजे आता विचार करा बरं बघू, हे बोलणं महाराज लोकांना पटतं का? बुद्धीला पटतं का त्यांच्या? हे आणि पुढे साधूंनी सांगितलं की हे तामसी वृत्तीचे नव्हते, म्हणजे शाकाहारी होते. म्हणजे तुम्ही फक्त एवढं सांगून मोकळं होताय का? साखर गोड आहे, साखर गोड आहे म्हणजे साखर काय पूर्वी कडू होती का? अहो, धर्म म्हणजे काय हे प्रथम समजून घ्या. लक्षात आलं का तुमच्या? धर्म ही एक अशी संकल्पना आहे की जिने सुख, शांती आणि समाधान मिळेल. पण आज कलियुगामध्ये काय घडायला लागलंय, या धर्माच्या नावाखाली लाखो लोकांची मनुष्यहानी व्हायला लागली आहे. आता धर्म या मराठी शब्दाला इंग्लिशमध्ये मस्त तुम्ही रिलिजियन म्हणत असताल, परंतु दिस इज नॉट अ परफेक्ट वर्ड. लक्षात ठेवा. व्हॉट इज मीन्ट बाय धर्म? धर्म इज अ बेसिक इन्स्टिंक्ट that needs for every organism to survive in this nature. मराठीमध्ये सांगतो, बरेच जण घाबरले. बेसिक इन्स्टिंक्ट म्हणजे मूलभूत गरज, आतून येणारी गरज, प्रत्येक जीवाची आतून येणारी गरज, की ज्या गरजेमुळे त्याला या निसर्गामध्ये व्यवस्थितरित्या म्हणजे सुख, शांती आणि समाधानाने जगता येईल, त्याला धर्म म्हणतात. एक पर्टिक्युलर वृत्त धारण करणारा तो धर्म. संस्कृत मध्ये जर बोलायचं म्हणलं तर धर्म मध्ये ध्रुव याचा अर्थ धारण करणे असा घेतला जातो. मग विशिष्ट गुण धारण करून एखाद्या वस्तूला, सजीवास त्याचे जे वेगळेपण प्राप्त झाले आहे त्याला धर्म असं म्हणावं. धर्म इज अ नॅचरल फोर्स that causes a person or any organism, animal to behave in a particular way without thinking or learning about it. Remember this point. कोणताही विचार न करता, न शिकता एखाद्या विशिष्ट रीतीने माणसाला किंवा कोणत्याही प्राण्याला वागायला लावणारी नैसर्गिक प्रवृत्ती, शक्ती म्हणा, प्रेरणा म्हणा, सहज प्रेरणा म्हणा, उर्मी म्हणा, तुमच्या भाषेत काय म्हणता येईल ते म्हणा, प्रकृती म्हणा, त्याला धर्म असं म्हणतात. उगीच धर्माच्या नावाखाली स्वतःचं पोट भरण्यासाठी धर्माची व्याख्या करायची. मग ते आमचा कीर्तनकार असतील किंवा कुठले नेते असतील किंवा आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी
धर्माची व्याख्या करू नका, हात जोडून माझी विनंती आहे. आणि या वृत्तीमुळं लोकांमध्ये विभाजन करू नका. धर्म म्हणजे काय ते अगोदर स्वतः नीट लक्ष द्या. आणि कुठल्याही मीडिया पुढे, या मीडियानी तर वास्तविक पाहता जवळजवळ ही विध्वंस माजवलंय असं म्हणा. लक्षात आलं का तुमच्या? हिंसेला कारण हे मीडियावाले जबाबदार आहेत. काय मी स्पष्ट बोलतोय. अरे प्रभू रामचंद्र मांसाहारी होते. अरे तुला काय माहित, किंवा तुम्हाला कीर्तनकारांना तर काय माहित शाकाहारी म्हणजे काय, मांसाहारी म्हणजे काय, याचं ज्ञान आहे का तुम्हाला? तुम्ही बोलताय ते मस्त, शाकाहार आणि मांसाहाराबद्दल जर तुम्ही बोलत असाल तर याच्याबद्दल भरपूर काही बोलण्यासारखं आहे. ते मी पुढच्या भागामध्ये बोलतो. हा भाग मी इथेच संपवतो, फुल स्टॉप देतो. पुढच्या भागात आवर्जून याचा उल्लेख करीन. विठ्ठल